आता आम्ही दिला नाही अजिबात आम्ही दिला का? पोलिसांनी तुमचा वाद आहे का? नाहीये ना, म्हणून तर आम्हाला सहकार्य करा या याच्यामध्ये. तुम्ही काय पोस्ट केली होती? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज कोथरूड भागात मोठा गोंधळ घातला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केदार सोमण या व्यक्तीच्या घरी मनसे कार्यकर्त्यांनी थेट धडक दिली. या प्रकरणामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संभाव्य राडा टाळला. ही संपूर्ण घटना कोथरूड येथील इंद्रधनुष सोसायटीमध्ये घडली. केदार सोमण या स्थानिक रहिवाशाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील मनसे नेते आणि प्रवक्ते हेमंत संभूस यांनी ती गंभीरपणे घेतली आणि सोमण यांच्या घरचा पत्ता शोधून आज सकाळी थेट त्यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केलं. सोमण याने दरवाजा उघडण्यास नकार दिल्यामुळे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मनसे कार्यकर्त्यांना सोसायटीच्या गेट पासून बाजूला करत रस्त्यावर नेलं. त्यानंतर पोलिसांनी केदार सोमण याला ताब्यात घेतलं. काय प्रकरण होतं? कोण होता तो? काय केलं होतं? कोथरूडमध्ये इंद्रधनु सोसायटी म्हणून आहे, तिथे केदार सोमण नावाची व्यक्ती राहते. त्याने राजसाहेबांविषयी अतिशय अश्लील पद्धतीने ट्विट केलेलं आहे आणि फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून त्याला मारायला म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. पण आता पोलीस आलेले आहेत, पोलीस त्याला ताब्यात घेत आहेत. आमची मागणी आहे, कारण का त्या पोस्टमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर त्यांनी दोघांची नावं घेतली आहेत. राजसाहेबांविषयी बोललेलाच आहे, पण उद्धवजींबद्दल पण त्याने वक्तव्य केलेलं आहे. याचा अर्थ कोणीतरी राजकीय हेतूने त्याला प्रेरित केलेलं आहे. कारण आत्ताची एकंदरीत जी काय परिस्थिती चालली आहे ती परिस्थिती बघता ही दोन नावं घेणं म्हणजे याचा अर्थ कुठल्या तरी पक्षातल्या कुठल्या तरी माणसाने त्याला ह्याच्यासाठी तयार केलेलं आहे. कारण पोस्टमध्ये असं भासवलं की मी ठाण्यावर राहतो. आम्ही त्याचा पत्ता शोधला, पत्ता शोधल्यावरती आम्हाला कळलं तो इथे राहतो आणि म्हणून आम्ही सगळे इथे आलेलो. आणि आता पोलीस आले, त्याला ताब्यात घेत आहेत, पण त्याला नाही सोडणार. तुम्ही घरी गेले होते? घरी गेल्यावरती दरवाजा वाजवला, दरवाजा उघडल्यावरती त्याच्याला सेफ्टी डोअर आहे, परंतु त्याला कळल्यावरती तो बाहेर नाही आला, आतमध्ये पळाला. आम्ही बराच प्रयत्न केला त्याला बाहेर काढण्याचा, पण तो बाहेर आलेला नाहीये आणि पोलीस आले आता बघू काय होते. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरही मनसे कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. पोलिसांनी सोमण याला गाडीत बसवून नेत असताना कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीवर चालून जाऊन गोंधळ घातला. तसेच सोमण याला चोप देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणामुळे कोथरूड परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्याविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे. दरम्यान या प्रकरणात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.